नमस्कार मित्रांनो. सध्या पोलीस भरतीचं ग्राउंड चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मुलं ज्या भरतीसाठी तयारी करतात, तर त्याची एक महत्त्वपूर्ण प्रोसेस जी आहे तर ती सुरू आहे. आणि याच भरती प्रक्रियेच्या दरम्यान आपल्यातीलच एक तरुण जे आहेत, तर ते त्याचा एक दुर्दैवी मृत्यू आपण म्हणू शकतो. कारण की त्याने अनेक स्वप्न त्यांच्या आयुष्याची रंगवलेली असतील. पण या भरती प्रक्रियेत चाचणीच्या धावणीच्या स्पर्धेच्या दरम्यानच त्याचा मृत्यू झालेला आहे. सर्वप्रथम त्याला आपल्या सर्वांतर्फे जे आहे तर ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. आणि या पोलीस भरती प्रक्रियेत जर पाहिलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये ही पोलीस भरतीची प्रक्रिया चालू होती. इथं सत्र अद्यापही सुरूच आहे दुर्घटना होण्याचं. बघा, आता पोलीस भरतीमध्ये हा जो एक तरुण आहे, तर सांगली जिल्ह्यातील संग्राम शिंदे नावाचा फक्त 23 वर्षाचा तरुण आहे. तो या पोलीस भरती चाचणी धावण्याची स्पर्धा देत होता. अचानक धावत असताना तो मैदानात कोसळला. पोलिसांनी त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेलं, घाटी रुग्णालय इथे नेलं. परंतु त्याला तिथे गेल्यानंतर जे आहे तर ते मृत घोषित करण्यात आलं. म्हणजे हा जो ताणतणाव पाहिला आपण त्यांच्या जीवनाच्या याच्यात, की त्याने ऑलरेडी या परीक्षेसाठी, या ग्राउंडसाठी खूप वर्षापासून मेहनत केली असेल. खूप वर्षापासून त्याने तयारी केली असेल आणि त्याचा हा एक मृत्यू झालेला आहे. इव्हन दो इथं दिली आहे का माहित नाही, पण मी जी माहिती वाचली त्याच्यामध्ये हा याच्या कुटुंबातील एकुलता एक आधार होता त्यांच्या आई वडिलांसाठी. तर त्यांच्या आई वडिलांवर तर खूप मोठंच संकट जे आहे तर ते कोसळलेलं असेल. पण तुमच्यासाठी एक मित्रांनो, एक फक्त एक विनंती आहे, की पोलीस भरतीची वर्दी मिळवणं हे तुमचं स्वप्न आहेच. पण त्यासाठी तुमच्या जीवाची बाजी लावण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे या तरुणाने खूप मेहनत केली असेल, त्याच्या आधी खूप ग्राउंड केलं असेल, त्याचं खूप सारं एक्झर्शन झालं असेल. आणि ज्यावेळी तो ग्राउंडवर धावत होता, तर त्यावेळी देखील त्याला थोडंफार वाटलं असेल, पण त्याला वाटलं असेल नाही, थोडी मेहनत करतो, थोडी मेहनत करतो, थोडी मेहनत करतो. आणि ते जे शारीरिक वेदना होत्या तर त्या असह्य झाल्या. म्हणजे शारीरिक क्षमता तिथं संपल्या आणि तिथंच त्याचा जे आहे तर तो मृत्यू झाला. म्हणून सगळ्यात आधी लक्षात घ्या, सर सलामत तो पगडी पचास, असंच नाही म्हण आलेली मित्रांनो. ती शरीर असेल तर वर्दी आहे. यावेळी तुम्ही जर पाहिलं असेल, तर 4 वर्षातील उमेदवारांना संधी देण्यात आली जवळपास. मग त्या उमेदवारांनी जेव्हा मागची भरती दिली तेव्हाच त्यांना अनुभव आला की आपलं काही होत नाही, त्यांनी सोडून दिलं होतं. परंतु यावेळी शासनाने त्या चारींना संधी दिली, त्या ज्यांची वयोमर्यादा ओलांडलेली होती त्यांच्यासाठी. मग मला सांगा, त्यांना संधी मिळालेलीच ना, मग तुम्हालाही भविष्यात अशी संधी मिळेल. ही संधी नाही मिळाली, दुसरी संधी मिळेल. काही संधी नाही मिळाली, तुमचं शरीर तर तुमच्याकडे, तुम्ही काहीतरी करू शकतात. स्पर्धा स्वतःशी करा, पण ती जीव घेणे ठरवू देऊ नका. मैदानात उतरताना स्वतःच्या शारीरिक क्षमतेचं भान ठेवूनच सगळं काही तुम्ही करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कारण की हे जे शरीर आहे, हे मानवी जीवन जे आहे ना, त्यात ते खूप आपल्याला म्हणतात, वेद पुराणानुसार खूप काही प्रक्रियेनंतर जे आहे तर ते मानवी शरीर मिळालेलं असतं. म्हणून याचा आपण फक्त एका परीक्षेपुरता, एका पोस्ट पुरता मर्यादित ठेवता कामा नये. ग्राउंडवर जे आहे ना, शक्यतो तुम्ही जास्तीत जास्त हायड्रेशन राहण्याचा प्रयत्न करा. नेमके आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, प्रॉब्लेम आहेच उन्हाचा. पुरेशी झोप घ्या. मुलं काय करतात माहितीये का, 2 ते 3, काही मुलं 2 करतात ग्राउंड, काही मुलं 3-3 ग्राउंड करतात. सकाळी, दुपारी, परत संध्याकाळी असे ग्राउंड करण्याचा प्रयत्न करतात. एवढंही नाही, व्यवस्थित काम करा. उपाशी पोटी धावतात, फार शरीराला अवकळ्या करतात, स्टेरॉइड औषधं वगैरेचा वापर करतात. धावताना त्रास झाल्यास थांबा. हा 5वा पॉईंट लय महत्वाचा. जिथं वाटलं नाही होते आता, असह्य होतंय, थांबून जा. काही नाही, काही नाही होणार. बाकी जसे जसं काय पोस्ट हातातून जाईल. परंतु आयुष्य पडलेले काही ना काही जे आहेत तर ते नक्कीच चांगले जे आहेत तर ते मिळेल. पोलीस होणं हे तुमचं स्वप्न असू शकतं, पण तुम्ही तुमच्या आई वडिलांचे एक संपूर्ण जगात हे विसरू नका. तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी जेव्हा काहीच नव्हतात तेव्हापासून प्रिय आहेत. म्हणून तुम्ही पोलीस झाला तर तुमच्या आई वडिलांना खूपच तुमच्यावर गर्व होईल, खूपच तुमचे आई वडील तुमच्यावर प्रेम करतील असं नाही. जेव्हा तुम्ही शून्य होता, जेव्हा तुम्हाला चालता पण येत नव्हतं, त्यावेळी देखील आई वडील तुम्हाला तेवढेच प्रेम करायचे जेवढे आत्ता करतात. म्हणून त्यांचं दृश्य तरी डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर ते केलं पाहिजे. वर्दी नाही मिळाली चालेल, पण तुमच्या आई वडिलांसाठीच तुम्ही संपूर्ण जे आहेत तर ते जग आहात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आयुष्य ना खूप मोठं आहे. म्हणजे 100 वर्ष असेच नाही दिलेले. एक पोलीस भरती गेली काय, बाकीचं आयुष्य पूर्ण पडलेले. तुम्ही खूप सारे जे सक्सेसफुल लोक झाले बिझनेसमध्ये किंवा अनेक क्षेत्रात, त्यांच्या जर यशोगाथा पाहिली असेल तर त्यांना कुठेतरी एक अपयश आलं होतं. खूप साऱ्या लोकांना स्पर्धा परीक्षेत अपयश आलं, पण ते आज त्या लोकांनी खूप मोठं नाव दुसऱ्या गोष्टींमध्ये केलेले. म्हणून आयुष्य मोठे. मे बी आपल्या आयुष्यात दुसऱ्या काही गोष्टी लिहिलेल्या असतात, पर्याय अनेक असतात. काहीच ग्राउंड करताना पाय तुटला, हात तुटला, ते म्हणतात आता मला करता येणार नाही. पण तुम्हाला दुसरी स्पर्धा परीक्षा असते, एमपीएससी आहे, सरळ सेवा आहे, व्यवसाय आहे, इतर क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही एक चांगली गोष्ट जी आहे करू शकतात. फक्त एका गोष्टीसाठी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करू नका. आणि सगळ्यात मेन म्हणजे हे बाकी सगळं दुय्यम आहे, एमपीएससी वगैरे, पालकांचा विचार हा सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्ही घरी सुखरूप परत या.
कारण की अशा दुर्घटनेमुळे काय होतं माहितीये का, जे जे मुलं जातात ना पोलीस भरतीला, तर त्यांच्या घरच्यांच्या मनात टेन्शन राहतं की आपला मुलगा नाही वर्दीवर आला तरी चालेल, पण सुखरूप घरी आला पाहिजे. आणि त्यांच्यासाठीच तुम्ही जे आहेत तर ते ह्या सगळ्या गोष्टींचे जे आहेत तर ती इथं काळजी जी आहेत तर ती घेतली पाहिजे. आणि शेवटी जाताना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करूया आणि तुम्ही देखील तुमच्या शरीराची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.